नमस्कार. मुंबईच्या शिक्षक मतदारसंघ 2024 निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब तसेच अभयंकर सर या ठिकाणी विजयी. आज आपल्यासोबत फोन लाईनद्वारे बोलण्याकरिता शिवसेनेचे उपनेत्या ज्योतिताई ठाकरे तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील माजी नगरसेवक आपल्यासोबत फोन लाईनद्वारे बोलण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार. आज आपण आहोत मुंबई पदवीधर म्हणजे शिक्षकांच्या प्रश्न मांडण्याकरिता एक विधानसभेमध्ये एक आमदार असतो आणि त्याकरिता आज आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आपल्यासोबत आहेत. ज्योतिताई, काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी देखील एक आपलं मत मांडलेलं आहे, आपण काय सांगाल? आज मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जो निकाल लागला, या निकालामध्ये दोन्ही उमेदवार हे आमच्या पक्षाचे अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्याबद्दल अतिव आनंद आहे. पण एक मात्र महत्त्वाचं आहे की जी घोषणा सातत्यानं शिवसैनिक देत असतात की मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची, या प्रकारचीच मुंबई सातत्यानं हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेम करणाऱ्या आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या अशा प्रकारे ज्या मतदारांनी ही निवडणुकीमध्ये मतदान देऊन ते दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की सातत्यानं शिवसेनेचं प्राबल्य हे मुंबईमधलं कुणीही नाकारू शकत नाही. ताई, काय सांगाल? एक शिक्षक एका विद्यार्थ्याला घडवतो, या देशाला घडवतो. आज आपण जसं म्हणालात की बाळासाहेबांनी शिवसेना ही मुंबईची, आपण त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं तर आतापर्यंत पदवीधराच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न मांडण्याची जी काही धमक शिवसेनेनं सातत्यानं दाखवलेली आहे. मग शिवसेनेचे ते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील, ते सातत्यानं पदवीधरांची बाजू देऊन प्रत्येक वेळेला बोलतात, प्रत्येक वेळेला त्यांची बाजू मांडतात, भूमिका मांडतात आणि त्याचबरोबर आज पदवीधर मतदारसंघात उच्च विद्या विभूषित असलेले ॲडव्होकेट परब साहेब शिवसेना नेते यांचा झालेला विजय हा मला वाटतं त्या विचारावर शिक्कामोर्तब करतो आणि त्याच पद्धतीनं शिक्षक मतदारसंघामधून गेले अनेक वर्ष शिक्षकांच्या हिताशी जोडले गेलेले सन्माननीय जगन्नाथ अभ्यंकर साहेब यांचा जो विजय झालाय तो गेली अनेक वर्ष शिक्षक सेनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलंय त्या कामाची एक नक्कीच प्रभावी दखल या मुंबईच्या मतदारांनी शिक्षक मतदारांनी घेतले असं म्हणायला हरकत नाही. ताई, काय सांगाल की तरुण पिढी अजून देखील बेरोजगार आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल? हा एक महत्त्वाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून उचलला होता. खरं तर प्रत्येक वर्षी 2 करोड बेरोजगारांना नोकरी देण्याचं आश्वासन म्हणजे खरं तर जुमलेबाजी किंवा ज्याला आपण म्हणू की नवीन शब्दामध्ये गॅरंटी असा देण्याचा प्रयत्न पण आश्वासनाच्या माध्यमातून आपले पंतप्रधान मोदीजी यांनी केला होता, पण त्याने अयशस्वी ठरला. आज राज्यासकट देशातली तरुण पिढी बेरोजगार आहे आणि त्यामुळे तरुणाईच्या या बेरोजगारीकडे लक्ष वेधून घेताना त्यांना नवनवीन प्रकारची संधी रोजगाराची मिळाली पाहिजे, उद्योगधंद्यामध्ये मिळाली पाहिजे आणि म्हणून शिवसेना सातत्यानं आग्रही आहे भविष्यातही या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची संधी शिवसेना उपलब्ध करून देईल याची मला धन्यवाद. ह्या होत्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे. धन्यवाद ताई, आपण डिजिटल महाराष्ट्र सध्या न्यूजला दिलेल्या मुलाखतीबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक सुरेश पाटील आपल्यासोबत फोन लाईनद्वारे आहेत. आज मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या झालेल्या इलेक्शनचा रिझल्ट होता आणि हा रिझल्ट आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी जिंकून दाखवलेला आहे. आज अनिल परब साहेब असून देत, अभयंकर साहेब असून देत, हे दोघंही विजय झालेत. सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्येष्ठ आपला कट्टर शिवसैनिकांनी जो विश्वास आज संपन्न केलेला आहे की आज ही दोन्ही सीट आम्ही निवडून आणले आहेत आणि ह्या दोन्ही सीट निवडून आणताना पदवीधर मतदारसंघातले जे
हे होते वोटर्स होते आणि शिक्षक मतदारसंघातले वोटर्स होते, त्यांनी उद्धवजींवर खूप असा मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि मुंबई कोणाची ही दाखवून दिलेली आहे आजच्या ह्या रिझल्ट. पाटील साहेब काय सांगाल की शिक्षक म्हटलं की एक विद्यार्थ्याला घडवतो, त्याचं आयुष्य पूर्ण घडवतो. आज ह्या शिक्षकांनी खरोखरच का ना होईना हा आपलं मतदान करून ह्या आपला एक इतिहास घडवलेला आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, 100%. या शिक्षकांनी आज उद्धवजींवर विश्वास दाखवला आहे, अभयंकर सरांवर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे शिक्षकांचे प्रश्न आहेत या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये अभयंकरांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न 100% केले जातील. सर, अभयंकर सरांवरती जर म्हटलं तर अनेक आरोप करण्यात आले. 100% जे आरोप होते ते बिनबुडाचे आरोप होते. अभयंकर सर एक व्यक्तिमत्व म्हणून खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मागच्या शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्षापासून ते काम करत आलेले आहेत आणि कुठेतरी प्रचाराच्या निमित्ताने त्यांची कुठेतरी त्यांच्या नावाची बदनामी करायचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. पण आजचे जे शिक्षक आहेत हे खूप सुशिक्षित आहे आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की अभयंकर ही व्यक्ती काय आहे ती. त्यामुळे उद्धवजींचा वर विश्वास आणि अभयंकरांचं काम हे बघून शिक्षकांनी आज अभयंकर सरांना निवडून दिलेलं. पाटील साहेब काय सांगा, आपण एक विभाग प्रमुख आहात, घाटकोपर पासून ते मुलुंडपर्यंत आपल्याकडे विभाग आहे. आपण तरुण पिढीला काय आव्हान कराल? मी एवढंच सांगू इच्छितो की आज उद्धवजी आणि आदित्य साहेब महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी जे काम करत आहेत, तरुण पिढीला मी एवढंच आव्हान करतोय की या सगळ्या तरुण पिढीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे राहून महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईचा विकास घडवावा, एवढीच मी आजच्या आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून तरुण पिढीला आव्हान करतोय. धन्यवाद सर. हे होते शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील, माजी नगरसेवक, शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते. धन्यवाद सर.